नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला आपला नेक्स्ट लेसन बघायचं आहे द फन दे हॅड. बघा, ही एक भविष्य काळातली एक काल्पनिक गोष्ट आहे. ज्या प्रकारची शाळा तुम्हाला आवडते, ज्या प्रकारच्या शाळेत तुम्ही जातात, जर भविष्यात अशी शाळा नसली आणि वेगळ्या प्रकारची शाळा असेल तर काय काय अनुभव येतील, तर त्या सगळ्या अनुभवांचे चित्रण आपल्याला या कथेतून बघायचं आहे. द फन दे हॅड. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." त्या रात्री मार्जीने तिच्या डायरीमध्ये त्या विषयाबद्दल लिहिले देखील. 17 मे 1957 असं त्या पेजवर तिने हेडिंग टाकलं आणि तिने लिहिलं की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला खरेखुरे पुस्तक सापडले. It was a very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. बघा, ते खूपच जुनं पुस्तक होतं आणि मार्जीचे जे आजोबा होते ते एकदा म्हणाले होते की जेव्हा ते लहान होते त्यावेळेस त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की एकेकाळी या ज्या सगळ्या कथा होत्या, या ज्या गोष्टी होत्या, या एका म्हणजे त्या कागदांवर छापल्या जायच्या. दे टर्न द पेजेस विच वेर येल्लो अँड क्रिंकली अँड इट वॉज awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. बघा, त्यांनी जे पुस्तक बघितलं होतं तर ते अगदी पिवळं पडलेलं पुस्तक होतं. त्याची जी पानं होती ती चुरगळलेली होती, दुमडलेली होती आणि इट वॉज awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to. बघा, आणि एरवी पडद्यावर जसं हालत राहायला पाहिजे होते तसे ते न हालता किंवा न पुढे सरकता स्थिर राहिलेले ते शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटत होती. बघा, अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट. आणि गंमत सगळ्या गोष्टींची त्यांना वाटत होती आणि त्यांनी पुन्हा मागचं पान उलटून पाहिलं तर काय, त्याच्यावर तेच शब्द त्यांना पुन्हा दिसत होते जे त्यांनी आधी वाचले होते. "Gee," said Tommy, "what a waste! When you are through with the book, you just throw it away, I guess. Our television screen must have had a million books on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away. See." टॉमी म्हणाला, अरे ही किती म्हणजे वायाची गोष्ट आहे किंवा वेस्ट ही गोष्ट आहे, नासाडी केलेली आहे. बहुतेक पुस्तक वाचून संपलं की ते फेकूनच देत असतील असं मला वाटतं. पण त्यापेक्षा आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तकं असतील आणि आणखीन बरीच पुस्तकं त्याच्यामध्ये साठवू आपण शकतो आणि ते मी कधी फेकून देणार नाही. "Same with mine," said Margie. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. बघा, मार्जी सुद्धा म्हणाली की हो, मी सुद्धा असंच करेल. आणि ती 11 वर्षांची होती आणि तिने टॉमी इतकीच सुद्धा पुस्तकं वाचलेली नव्हती कारण तो 13 वर्षांचा होता. शी सेड, "Where did you find it?" "In my house." He pointed without looking because he was busy reading in the attic. See, पुढे तिने त्याला विचारलं की तुला हे पुस्तक कुठे सापडलं. तेव्हा त्याने काही म्हणजे मागे वळून न बघता त्याने खुणेनेच सांगितलं, माझ्या घरात. कारण तो ते पुस्तक वाचण्यामध्ये गुंतला होता आणि त्याने सांगितलं इन द ॲटिक. ॲटिक म्हणजे माळ्यावरती, माळा. "व्हॉट इज अबाउट?" "स्कूल." तिने विचारलं, कशाबद्दल आहे ते पुस्तक. त्याने सांगितलं, शाळेबद्दल. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. "स्कूल? What's there to write about school? I hate school." मार्जीने तिरस्काराने बघितलं. स्कॉर्नफुल म्हणजे तिरस्कार. तिने तिरस्काराने बघितलं आणि म्हटली, शाळेबद्दल? शाळेबद्दल काय लिहायचं?
आणि मला तर मात्र शाळेचा तिटकारा येतो. Margie always hated school, but now she hated it more than ever. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been going worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. मार्जीला शाळा कधीच आवडली नाही आणि कधीच तिला आवडत नव्हती, पण आता मात्र तिला शाळेचा आणखीनच तिरस्कार वाटत होता. कारण मेकॅनिकल टीचर तिला लागोपाठ एकापाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट ते देत होते, परीक्षा तिला देत होते आणि ती अधिकाधिक वाईट कामगिरी करत होती. तिला अजिबात ती टेस्ट आवडत नव्हती आणि शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि ती आई काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. He smiled at Margie and gave her an apple, then took the teacher apart. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. And after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. See, बघा, तो जो माणूस होता काउंटी इन्स्पेक्टर, हा गोलमटोल आणि तो लाल चेहऱ्याचा बुटका माणूस होता आणि त्याच्याकडे सगळे डायल्स आणि वायर्सने भरलेली एक अख्खी पेटी होती. ही स्माइल ॲट मार्जी अँड गेव हर ॲन ॲपल. तो मार्जीकडे पाहून हसला आणि त्याने मार्जीला एक सफरचंद दिलं. मग तिच्या त्या टीचरने तुकडे वेगवेगळे केले आणि मार्जीला असं वाटत होतं की त्याला पुन्हा ते कसे जोडायचं हे ठाऊक नसेल, पण त्याला मात्र ते बरोबर माहिती होतं. आता सुमारे तासाभरातच त्याने ते तयारही करून दिलं. अँड इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच all the lessons were shown and the questions were asked. आणि पुन्हा एका मोठा काळा आणि कुरूप अशा मोठ्या पडद्यावर पुन्हा सगळे दगडे दाखवले जात होते आणि पुन्हा प्रश्न विचारले जात होते. ते एवढे अवघड नव्हते. दॅट वॉजंट सो बॅड. ते एवढे अवघड नव्हते. द पार्ट माझी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर ही हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. पण मार्जीला मात्र सगळ्यात न आवडणारी गोष्ट म्हणजे तो गृहपाठ आणि ते चाचणीचे जे पेपर्स तिला द्यावे लागत असे, अशा त्या विभागाची तिला खूप हे होती, तिला आवडत नव्हतं. अँड अशा त्या आणि ती 6 वर्षांची असल्यापासूनच तिला त्या पंचकोड म्हणजेच काय सांकेतिक लिपी शिकायला लावलेलं होतं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि मग तिला ती सांकेतिक भाषेमध्ये लिपीमध्ये तिला उत्तरं लिहावी लागायची आणि एका क्षणामध्येच तिचे ते मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत असे. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्जीज हेड. बघा, त्याचं काम सगळं संपल्यानंतर त्याने हसून मार्जीच्या डोक्यावर थोपटलं. ही सेड टू हर मदर, "It's not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have shot it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory." And he patted Margie's head again. पुढे तो तिच्या आईला बोलला, म्हणाले की त्याच्यामध्ये या मुलीचा काही दोष नाही, या छोट्याशा मुलीची काहीच चुकी नाही आहे. मला असं वाटतंय की आपण जो भूगोलाचा भाग घेतोय तो तिच्यासाठी खूप जलद पद्धतीने होत आहे आणि कधी कधी अशा गोष्टी होत असतात. आणि म्हणून त्याने सांगितलं की मी आता त्याचा वेग थोडासा मंदावलेला आहे. जवळपास मी तो 10 वर्षाच्या पातळीवर आणलेला आहे आणि
सगळ्या तिचा प्रगतीचा जर आपण आलेख बघितला तर तिची प्रगती जी आहे ती अगदी मला समाधानकारक वाटते आहे. आणि पुन्हा एकदा त्यांनी तिच्या डोक्यावर थोपटलं. Margie was disappointed. She had been hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. बघा, मार्जीची मात्र निराशा झाली. ती निराश झाली कारण तिला काय वाटत होतं, तिला वाटत होतं की टीचरला पूर्णपणे आता काढूनच टाकतील. कारण एकदा टॉमीच्या बाबतीतही असंच घडलं होतं. कारण जवळजवळ महिनाभर टॉमीच्या टीचरला काढून नेलेलं होतं कारण त्याचा इतिहासाचा जो भाग होता तो पूर्णपणे पुसला गेला होता. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आणि म्हणून तिने टॉमीला विचारलं की अरे, कोणी शाळेबद्दल का लिहिल, शाळेबद्दल काय लिहायचं असतंय बघा. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज बिकॉज it's not our kind of school, stupid. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago. He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. ज्यावेळेस माजीने टॉमीला प्रश्न केला की अरे, शाळेबद्दल काय लिहायचं, काय असतं शाळा म्हणजे, तर टॉमीने तिच्याकडे अगदी मिश्किल पद्धतीने पाहिलं, सुपेरियर डोळे करून पाहिलं आणि मग म्हणाला की अगं, ही काही आपल्यासारखी शाळा नाही आहे, तर ती खूप शेकडो वर्षांपूर्वीची खूप जुन्या प्रकारची शाळा आहे. आणि तो अगदी गर्विष्ठपणे प्रत्येक शब्द उच्चारत तिला म्हणाला की अनेक शतकांपूर्वीची ती शाळा आहे. मार्जी वॉज हर्ट म्हणजे वाईट वाटणे. मार्जीला खूप वाईट वाटलं. वेल, I don't know what kind of school they had all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher. मार्जीला वाईट वाटलं. आता मला काय ठाऊक की अनेक वर्षांपूर्वी शाळा कशी होती ते, असं ती त्याला म्हणाली. आणि त्याच्या पाठीमागून तिने थोडा वेळ ते पुस्तक वाचलं आणि मग ती म्हणाली, तसंही त्यांना तेव्हा शिक्षक होते, शिक्षक त्यांना असायचे. Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. त्याच्यानंतर त्याने तिला सांगितलं, हो, अर्थातच त्यांना शिक्षक होते, पण ते आपले नेहमीसारखे शिक्षक नव्हते. तो म्हणजे एक माणूस असायचा. A man? How could a man be a teacher? तिला खूप आश्चर्य वाटलं आणि ती म्हटली, माणूस कसा काय शिक्षक असू शकेल? Well, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. त्याने म्हटलं, हो, तो फक्त मुलींना गोष्ट सांगायचा, त्यांना गृहपाठ द्यायचा आणि त्यांना प्रश्न विचारायचा. A man isn't smart enough. तिने त्याला प्रतिप्रश्न केला की अरे, पण हा माणूस एवढा हुशार, पण माणूस तर एवढा हुशार नसतो की जो मुलांना शिकवेल, त्यांना प्रश्न करेल. Sure he is. My father knows as much as my teacher. नक्कीच हुशार असतो, कारण माझ्या शिक्षकांना जी माहिती आहे ते जवळपास सगळंच माझ्या वडिलांना देखील माहिती आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच, आय बेटचा. तो पुढे म्हणाला की त्यांना जवळजवळ तेवढंच ज्ञान आहे, याची मी तुला सांगू शकतो. हे नक्कीच मी तुला सांगू शकतो. बेटचा म्हणजे खात्रीने सांगणे. Margie wasn't prepared to dispute that. She said, I wouldn't want a strange man in my house to teach me. याच्यावर वाद घालायची मार्जीची आता तयारी नव्हती. ती म्हणाली की कुण्या अनोळखी माणसाने माझ्या घरात येऊन मला शिकवलेलं मला आवडणार नाही. Tommy screamed with laughter. You don't know much, Margie. The teachers didn't live in the house. They had a special building and all the kids went there. टॉमी जोरात हसून तिला म्हणाला की तुला काहीच माहिती नाही आहे मार्जी. हे जे शिक्षक आहेत त्या काळचे ते घरात राहत नव्हते आणि त्यांच्यासाठी एक खास बिल्डिंग म्हणजे इमारत त्यांच्यासाठी असायची आणि सगळे जे मुलं असायचे तर ते त्यांच्याकडे जायचे. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. त्याच्यावर तिने पुन्हा प्रश्न विचारला की आणि मग सगळे मुलं एकसारख्याच गोष्टी शिकायचे का? शुअर, इफ दे वेर द सेम एज. हो, नक्कीच, पण ती मात्र एका वयाची मुलं असतील तर.
But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches and that each kid has to be taught differently. ती पुढे म्हणाली की अरे पण माझी आई तर मला म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने हे ॲडजस्ट करून घ्यावं लागतं किंवा त्यांना जुळवावं लागतं आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. Just the same, they didn't do it that way then. If you don't like it, you don't have to read the book. तेच तर ते तेव्हा करत नव्हते. ठीक आहे, जर तुला ते पुस्तक आवडलं नसेल तर तू ते वाचलं नाहीस तरी चालेल. I didn't say I didn't like it, Margie said quickly. She wanted to read about those funny schools. मला आवडलं नाही असं मी म्हटलं नाही. माझी लगेच त्याला म्हणाली. तिला देखील त्या सगळ्या मजेशीर शाळेबद्दल वाचायची इच्छा होती. They weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. त्यांचं जे बोलणं चालू होतं ते पूर्ण होण्याच्या आतच मार्जीच्या आईने तिला आवाज दिला. मार्जी, तुझ्या शाळेची वेळ झाली. मार्जी लुक अप. नॉट येट मम्मा. मार्जीने वळून बघितलं आणि ती म्हणाली की अजून नाही, अजून माझ्या शाळेची वेळ झालेली नाही. नाव सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. पण मात्र त्याच्यावर मिसेस जोन्स म्हणजेच माझीची आई तिला म्हणाली नाही, आत्ताच तुझी वेळ आहे आणि कदाचित आता टॉमीची सुद्धा वेळ झालेली असेल. माझी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. माझीने त्याला विचारलं की शाळा सुटल्यावर मी अजून थोडा वेळ तुझ्याबरोबर हे पुस्तक वाचू शकते का. Maybe, he said nonchalantly. He walked away whistling, the dusty old book tucked beneath his arm. तो म्हटला बघू. He said nonchalantly. Nonchalantly म्हणजे बेफिकरपणे, म्हणजे कुठल्याही प्रकारची उत्सुकता न दाखवता त्याने अगदी सहजपणे तो म्हटला की बघू. आणि अशा पद्धतीने त्याने ते चुरगळलेलं जुनं पुस्तक त्याच्या खांद्याखाली टाकून तो शिळ वाजवत तिथून निघून गेला. माझी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे बिकॉज अ मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर अवर. मार्जी तिच्या वर्गखोलीत गेली, जे तिच्या बेडरूमच्या लागूनच होती, बेडरूमच्या शेजारीच होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर, यांत्रिक शिक्षक जे तिचे होते ते चालू झालेला होता आणि ते तिची वाट पाहत होते. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे. रोज ते याच वेळेस नियमितपणे, म्हणजे त्यांचं दररोज याच वेळेस चालू होत असं अभ्यास, आणि शनिवार रविवार सोडून. कारण लहान मुलींनी नियमित वेळेस अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो असं तिच्या आईचं म्हणणं होतं. द स्क्रीन वॉज lit up and it said, Today's arithmetic lesson is on the addition of proper fractions. Please insert yesterday's homework in the proper slot. समोर असलेला पडदा जो होता तो पडदा प्रकाशित झाला. लिटअप म्हणजे प्रकाशित होणे, आणि त्याच्यावर लिहिले होते बघा, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. की आजचा जो गणिताचा धडा आहे हा अपूर्णांकांच्या बेरजेवर आधारित आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. कालचा जो होमवर्क होता, कालचा जो तुम्हाला दिलेला होमवर्क होता तो व्यवस्थित जागेवर, म्हणजे काय की जी अनुरूप जागा तुम्हाला प्रॉपर स्लॉट म्हणजे एक अनुरूप जागा, जी जागा तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे होमवर्कसाठी, तिथे तो तुम्ही भरायचा आहे. माझी डिड सो with a sigh. She was thinking about the old schools they had when her grandfather was a little boy. All the kids from the whole neighborhood came laughing and shouting in the schoolyard, sitting together in the classroom,
giving homework at the end of the day. They learn the same things so they could help one another with the homework and talk about it. See, माझे did so with a sigh. जे होमवर्क सांगितलेला होता स्पॉटमध्ये भरायला तो तर तिचा अगदी नावडताच भाग होता आणि म्हणून साय म्हणजे उसाचा टाकत, अतिशय उसाचा टाकत तिने ते कार्य पूर्ण केलं. आणि मग मात्र तिच्या मनामध्ये विचार चालू होते. ती कशाचा विचार करत होती? तर जुन्या काळातल्या शाळेचा. ओल्ड स्कूल दे हॅड वेन ऑफ ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. तिच्या आजोबांचे आजोबा लहान असताना ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेचा ती विचार करत होती. तर तिला असं लक्षात येत होतं की ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. मग तिला असं वाटलं की अरे सगळे मुलं, शेजारपाजारचे सगळे मुलं एकत्र येत असतील, हसत असतील आणि शाळेच्या ग्राउंडमध्ये त्या आनंदाने मस्त खेळत असतील. सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम, सगळेजण वर्गात अगदी एकत्र बसत असतील. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि शाळा सुटल्यावर मात्र सगळेजण एकत्र पुन्हा घरी जात असतील. दे लर्न द सेम थिंग्स सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. सगळे जे विद्यार्थी होते ते सगळेजण एकत्रच येत असतील, एकत्र सगळ्या गोष्टी म्हणजे एकसारख्याच गोष्टी ते तिथे शिकत असतील आणि एकसारखं होमवर्क त्यांना दिला जात असेल म्हणून ते एकमेकांना होमवर्कला सुद्धा मदत करत असतील, त्याच्याबद्दल ते बोलत असतील. अशा या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर येत होत्या. अँड द टीचर्स वॅर पीपल. आणि हा एक जो मुद्दा होता हा तिला मात्र खूप महत्त्वाचा वाटत होता की अरे त्या काळातले जे शिक्षक होते ते माणसं होते. बघा, तुमच्या आता लक्षात आलंच असेल की ती ज्या शाळेमध्ये शिकत आहे ती शाळा म्हणजे ती तिच्या घरातच आहे आणि तिचे शिक्षक हे शिक्षक नसून एक यांत्रिक शिक्षक आहेत जे फक्त तिला स्क्रीनवर शिकवतात. पडद्यावर जे शिक्षण ते घेत आहेत तशा पद्धतीची शाळा ती शिकते. म्हणून तिला ही जुनी जी शाळा आहे ती तिच्या डोळ्यासमोर येते कारण ती शाळेचा तिने कधीच अनुभव घेतलेला नव्हता. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲट फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. पुन्हा तो यांत्रिक शिक्षक जो होता तो पुन्हा स्क्रीनवर आला आणि आणि आपण जेव्हा 1/2 आणि 1/4 अपूर्णांकांची बेरीज करतो अशा पद्धतीने ते पडद्यावर बेरीज करून दाखवू लागले. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन द ओल्ड डेज. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. बघा, पूर्वीच्या काळी मुलांना हे सर्व किती आवडत असेल याचा ती विचार करत होती. कारण पूर्वीची जी शाळा होती म्हणजे आत्ताची जी आपली शाळा आहे तशा पद्धतीचा आनंद हा मार्जीला घेता येत नव्हता आणि म्हणून तिला वाटत होतं की अरे किती त्यांनी मजेत घालवलेल्या वेळाबद्दल ती विचार करू लागली. अशा पद्धतीने बघा, भविष्यामध्ये ज्यावेळेस आपली ही जुन्या पद्धतीची शाळा नसून एक यांत्रिक शिक्षण असेल आणि समोर स्क्रीनवर तुम्हाला ज्यावेळेस शिकवलं जाईल तो यांत्रिक शिक्षक ज्यावेळेस तुम्हाला शिकवत असेल त्यावेळेस मुलांच्या मनातली भावना काय असेल, त्यांना ती मज्जा करता येईल का की जी तुम्ही आत्ता शाळेत शिकताना करता आहात, याचा सगळा इथे आपल्याला विचार सांगितलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड द लेसन.